उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे यांच्या शुभ हस्ते हा अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातील। दोन्ही संघांना किती सज्ज आहेत आपल्या सर्व खेळाडूंची ओळख करून देत आहेत। मी पाहत ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय रमाकांत मडवी साहेब सर्वांना शुभेच्छा देत असताना सर्व खेळाडूंना एका तुम्ही आता राईट साईडला तुम्ही आता खिडकाळी संघ तर तुम्ही डावीला बघत आहात म्हणजेच स्मरणिका पाटील 11 संदप हा संघ जो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय। त्याचबरोबर चरणदास म्हात्रे साहेब सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात उपस्थित आहेत। दीपक जाधव साहेब सन्माननीय नगरसेवक कैलास भगत साहेब त्यानंतर महेश गरज साहेब तुम्हाला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर विभाग प्रमुख शशिकांत पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत। या सर्व खेळाडूंना तुम्हाला पाहायला मिळतात की शुभेच्छा देतात अंतिम सामन्यासाठी। आणि स्मरणिका पाटील 11 संघाचे मॅनेजर शशिकांत पाटील सुद्धा उपस्थित आहे। दिलीप गायकर साहेब सुद्धा उपस्थित आहे। नाणेफेक संपन्न होतोय अंतिम सामन्याचा। खिडकाळ विरुद्ध संदपच्या दिशेने टॉस गेलाय त्या संघाच्या बाजूला आणि बघायचं आहे नाणेफेक कुठल्या संघाने जिंकलेली आहे। खिडकाळी संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय आणि इन्व्हाइट केलं या 6 षटकांच्या सामन्यामध्ये स्मरणिका पाटील 11 संदप या संघाला। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सुद्धा पुन्हा एकदा व्यासपीठ दिशेने जायचं आहे आणि व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे। नितीन यायचं इथे। माझ्यासोबत सन्माननीय रमाकांत मडवी साहेब इथे उपस्थित आहेत। साहेब या मैदानावर सातत्याने आपण भरपूर क्रिकेट स्पर्धा बघतो आणि आज आपण बघतो की संघटनेच्या माध्यमातून मला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते आणि खूप चांगलं आयोजन 40+ चे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, चांगलं परफॉर्मन्स देत आहेत आणि पाहायला मिळते की 24 संघांचा समावेश 3 दिवस मला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली। जैन क्रिकेट संघ 40+ दातिवलीच्या माध्यमातून काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते। तुम्ही मागासपासून तुम्ही आहात तिथे आणि स्पर्धा सुद्धा तुम्ही बघत आहात। या सर्व आयोजनाबद्दल आणि या सर्व खेळाडूंबद्दल काय म्हणाल? जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित 40+ स्पर्धा आतापर्यंत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होत होत्या, त्यानंतर ओव्हरआर्म सुरू झाल्या, पण एक जे नियमित क्रिकेट खेळणारे होते ते जेव्हा उतरते कळायला लागतात आणि क्रिकेटपासून बाजूला जात होते त्या सगळ्यांनी मिळून 40+ ही नवीन संकल्पना उदयास आणली आणि त्यांचं जे क्रिकेटचे नातं होतं ते त्यांनी कायम ठेवलं। आणि जय हनुमान क्रिकेट संघ आणि या परिसरातील इतर सगळेच क्रिकेट संघ हे नेहमीच क्रिकेटच्या बाबतीत एक त्यांचं वेगळं धोरण राहिलेलं आहे, एक जिव्हाळा राहिलेला आहे आणि त्या प्रकारे ते सगळे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करतात आणि क्रिकेट स्थानिक जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये जो क्रिकेटचं आवड आहे त्या माध्यमातून कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या सगळ्या संघटना करत असतात आणि आम्ही सगळेच नेहमी त्यांच्यासोबत असतो। फक्त दुर्दैवाने एवढंच सांगावं लागेल की या सगळ्या खेळाडूंना एक चांगलं मैदान आम्ही देऊ शकलो नाही, पण नक्कीच येणाऱ्या 2023च्या जो नवीन ठाणे महानगरपालिकेचा शहर विकास आराखडा येतोय त्याच्यात आम्ही या ठाणे महापालिका क्षेत्राला मैदान कायमस्वरूपी देणार आहोत। तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्या क्रिकेट टीमच्या खेळाडूंचं मनपूर्वक आभार आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा। तूर्त
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब तरी पण मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा वाटतो. मला आठवते की आम्ही स्वतः दिव्यात राहत होतो तेव्हापासून मी तुमचा प्रवास बघितलाय. नगरसेवक पासून थेट आता उपमहापौर, आपल्या विभागातल्या सर्व नागरिकांनी तुम्हाला सपोर्ट केला, सहकार्य केलं आणि तुम्ही आता निश्चित एक गरुड झेप घेतली आहे. तुम्ही उपमहापौर आहात, पण एवढी कारकीर्द जपत असताना आपल्या विभागातल्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळाला आहे. आम्ही निश्चित बघतो की तुम्ही आता भरपूर क्रिकेट स्पर्धा इथे होतात, तुम्ही आवर्जून इथे उपस्थित असतात, पण जो सहकार्य जो सपोर्ट तुम्हाला मिळतो त्याबद्दल मी काय म्हणाल? दिवेकर आणि शिवसेना हे समीकरण आहे, हे एक अतूट नातं आहे. हे कोणी किती आरडाओरड केली आणि किती दिखावा केला तर शिवसेना आणि दिवेकर जनता हे नातं कधी कोणी तोडू शकत नाही. एवढं प्रेम दिवेकरांनी आम्हाला दिलंय ते मागच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं आणि येणाऱ्या 2022च्या निवडणुकीत दिवेकर पाहतील की हे दिवेकर शिवसेनेसोबत होते आणि शिवसेनेसोबतच राहतील. 2017ला 8 होते आणि दिवेकरांच्या आशीर्वादाने 2022ला 9 होतील ही मला पूर्ण खात्री आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद रमाकांत मडवी साहेब. साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, त्यांच्या सहकार्याने सुद्धा आभार व्यक्त करू आणि आपण सर्वांना विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन स्टेजवर व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गरज साहेबांकडून चक्क 4,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ते विकेट हॅट्रिकसाठी. इथे बकरा सुद्धा घोषित झालेला योगेश पवार यांच्याकडनं. अजूनही फायनल विजेता संघाला अजून काहीतरी सरप्राईज पारितोषिक मिळणार आहे योगेश पवार यांच्याकडनं.
मनोज खंडागळे आणि त्याचबरोबर प्रमोद मोडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आधीच आम्ही अनाऊन्स केलं होतं विकेट म्हणजेच जेलसाठी आयवा जेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दोघांच्या माध्यमातून दिलं जाईल. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. प्रल्हाद पवार येतो पहिले षटक घेऊन आणि त्याला समोर जाईल स्ट्रायकिंग एंडला मधुकर पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला रमेश पाटील. ऑल द बेस्ट. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच अँड व्हॉट एक्झिक्युशन. 2 बाउन्स वर द रोप. सीमारेषे बाहेर चौकार. तर कैलास भगत साहेब आमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचे सत्कार होईल. विकास मडवी यांच्या शुभ हस्ते कैलास भगत साहेबांचे सत्कार केला जाईल. तर संदर्भ संघाचा कोणताही फलंदाज जर अर्धशतक ठोकतोय तर या संघाचे पुरस्कर्ते वैभव पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अर्धशतकासाठी. कारण 6 ओव्हरची मॅच आहे. संधी असू शकते. या सीझनमध्ये एकही खेळाडू अजूनही ठरला नाहीये संदर्भचा की ज्याने अर्धशतक ठोकलंय. पहिला खेळाडू ठरू शकतो कोणतरी. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती निलेश म्हात्रे साहेब उपस्थित त्यांचे सत्कार होईल. निलेश म्हात्रे एक काळ त्यांनी गाजवलंय दातुली संघासाठी रेग्युलरसाठी. तर या निलेश म्हात्रे आपले सन्मान आपण स्वीकारायचे. विकास मडवी यांच्या शुभ हस्ते मधूची खेळी ती समाप्त झाली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे थोडंसं दडपण सुद्धा आपल्या पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतंय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती गुड्डू पटवा सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सत्कार होणार आहे. तर गुड्डू पटवा यांना विरोध आपण पुढे या. विकास मडवी यांच्या शुभ हस्ते गुड्डू पटवा. गुड्डू पटवा यांचाही सन्मान केला जातोय विकास मडवी साहेबांच्या शुभ हस्ते. काही सन्मान आपण करतोय. मेगा फायनलची मॅच सुद्धा सुरू आहे. संदपानी खिडकाली. त्यानंतर सचिन चोबे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर या सचिन चोबे त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या सर्व प्रेक्षकांकडनं खेळाडूंकडनं आणि आमच्या आयोजकांकडनं. सचिन चोबे यांचाही सन्मान केला जातोय ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानंतर दिलीप गायकर आमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचा सत्कार होईल. दिलीप गायकर साहेब या आपण. दिलीप गायकर साहेबांचे सत्कार करतील विकास मडवी. फक्त सर एकदा स्कोर सांगूया आपण. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. त्यानंतर सुभाष धर्मा पाटील यांचे सत्कार होईल विकास मडवी यांच्या शुभ हस्ते. तर या सुभाष धर्मा पाटील. शक्ती म्हात्रे यांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत. जगदीश भंडारी यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. त्यानंतर
संदप गावचे यशस्वी उद्योजक दत्ता पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार करतील विकास मडवी. तर या दत्ता पाटील साहेब जे संदपचे आहेत. तर दत्ता पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज सुद्धा आपण सांगायला विसरलो नक्कीच. अर्धशतक ठोकतायत 2,000 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपये, सलग 3 षटकार मारतायत 2,000 रुपये, सलग 3 चौकार मारतायत तर 1,000 रुपये, आणि मेडन ओव्हर टाकतोय संदप संघाचा कोणताही गोलंदाज तरी 1,000 रुपये. हे पारितोषिक संपूर्ण संदप टीमसाठी असेल दत्ता पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला होतोय. मधू मात्र बाद झालेत. 6 ओव्हरची मॅच आहे. तर शशिकांत पाटील यांचाही सत्कार केला जाईल. विभाग प्रमुख शशिकांत पाटील साहेबांनी विनंती होती या आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विकास मडवी यांच्या शुभ हस्ते. तर समृद्धी पाटील यांच्याकडनं सुभाष पाटील साठी एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकांसाठी 2,000 रुपये फक्त सुभाषसाठी, आणि दत्ता पाटील यांच्याकडनं सर्व टीमसाठी पारितोषिक आहे. आणि हॅट्रिकसाठी 4,000 रुपये खिडकाली संघासाठी महेश गरज साहेबांकडनं. पुढे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रसादजी परब सर यांचा आवाज. थँक्यू सो मच नितीन. ते एक पारितोषिक अनाऊन्स करत आहोत. सलग 3 षटकांसाठी समृद्धी पाटील यांच्याकडनं 2,000चं कॅश प्राईज आहे. ते फलंदाज सुभाष पाटीलसाठी. लावे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न होता. लास्ट मोमेंटला गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाहीये. त्याचबरोबर मागच्या सामन्यापासून आपण बघत आहोत एक पारितोषिक तुम्ही पाहतात एक्झॅक्टली समोरच्या दिशेने तुम्हाला रमाकांत मडवी साहेबांचं तुम्हाला कटआउट पाहायला मिळते. त्या कटआउटला जाऊन चेंडू जर ब्रश होते मग तो कसा जाऊ दे, 1 टप्पा 2 टप्पा सरपटी किंवा डायरेक्ट जाऊन दे. तर राजेश पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतो परंतु 2 धावायचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तर 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले राजेश पाटील यांच्याकडून. रमाकांत मडवी साहेबांच्या बॅनरला जाऊन चेंडू त्या कटआउटला जर हिट होतं, हिट अँड विनसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अशोक पाटील माझ्यासोबत धावसंख्या मला सांगतात एकूण अंकित आहे ती 14 धावा धावफल कव्हर, 14 लॉस ऑफ 1. मधुकर पाटील तंबूत परतलाय आणि दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सुरू आहे रमेश आणि सुभाषमध्ये. ब्लॉक होलचा चेंडू, ब्युटिफुल बॉल. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये गोलंदाज शक्ती पाटीलने. अत्यंत भन्नाट वेग त्याच्याकडे आणि प्रत्येक चेंडू तो फुल लेनचा टाकतोय, ब्लॉक होलचा टाकतोय. फुल लेन टाकत असताना यॉर्कर लाईनची गोलंदाजी करतोय. दिशा देण्याचा प्रयत्न होता. व्हेरी गुड बॉलिंग. टायमिंग होत नाहीये. या वळीवर पुन्हा एकदा नितीनकडे. तर नक्कीच प्रोफेसर या स्पर्धेत तुम्ही खूप सुंदर चषक पाहतात. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय चषक शक्ती म्हात्रे, शक्ती इंद्रपाल म्हात्रे यांना विनंती देतो या आपण आपला सत्कार इथे केला जाईल. मनोज खंडागळे यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर सत्यवान पाटील सुद्धा उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, खूप सुंदर ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. निलेश पाटील सुद्धा तिथे उपस्थित आहेत. या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते शक्ती म्हात्रे यांचा सत्कार केला जातोय. अतुल पाटील आपण यायचे चौघांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करणार आहोत. ज्याच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसरा क्रमांकाचा चषक तुम्ही पाहतात. खूप सुंदर चषक आहेत. बघायचं या चषकावर नाव कोण कोरेल. स्मानिका पाटील 11 संदप की खिडकाली, पहिला आणि दुसरा यासाठी लढत सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकावरती खंबालपाडा आहे. त्याचबरोबर अजून एक पारितोषिक अनाऊन्स करत आहोत. गणेश मुंडे यांच्या जर बॅनरला चेंडू जर हिट होते कसाही 1 टप्पा 2 टप्पा सरपटी किंवा डायरेक्ट सरी तरी रुपेश नाईक यांच्या माध्यमातून 2,000चं कॅश प्राईज दिलं जाईल. येस, आपण मगाशीच अनाऊन्स केलं होतं. मनोज खंडागळे त्याचबरोबर सन्माननीय प्रमोद वडवे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आम्ही अनाऊन्स केलं आहे. आयवा कॅसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दोघांच्या वतीने. नेक्स्ट बॉल
स्वीप करायचा प्रयत्न, पायाच्या मागून एसटी वाकवली आहे, बिग विकेट. अजून एक धक्का दिलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट फ्रॉम प्रल्हाद पवार. मोठी विकेट मिळाली आहे. सुभाष पाटील बॅक टू द पवेलियन. नाही, प्रल्हाद पवार थांबायचं नाव घेत नाहीयेत, प्रत्येक मॅच मध्ये ते विकेट घेत आहेत. तर नितीन घरात जर झेल पकडताय तर योगेश पवार यांच्याकडे एक छोटीशी भेट वस्तू त्यांना दिली जाईल. नितीन घरात एका झेलसाठी एक भेट वस्तू योगेश पवार यांच्याकडनं. नाही, काही कारणास्तव आपण नितीन ती गोष्ट अनाऊन्स करू शकत नाही. ती बॉक्स मधली भेटवस्तू असणार आहे तुमच्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. आय थिंक तुम्हाला सिग्नल मिळाला असेल. 14 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 14 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. चुकीचा फटका, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन सुभाष पाटीलचं. मागे सुद्धा त्यांनी मात्र पहिला चेंडू फेस करताना ते स्वीप करायचा प्रयत्न होता आणि अपील झालं होतं म्हणजे लेग बोर्ड विकेटसाठी. प्रल्हाद पवारच गोलंदाजी मार्क होते, पण आता मात्र तो त्याने अडसर तो दूर केला आपल्या गोलंदाजीतून आणि एक मोठा धक्का दिलाय तो स्मरणिका पाटील 11 संदप या संघाला. सुभाष पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला सतीश पाटील. धावसंख्येत 14 धावा. चांगली टक्कर, चांगली झुंज दिली आहे ती खिडकाळी संघाने संदप संघाच्या समोर. 14 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट पुन्हा एकदा प्रल्हाद. खोदून काढलाय, समोर एक्झिक्यूट केला एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, पण क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू थोडासा पॉज येतोय आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतायत. यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज प्रल्हाद पवार. प्रत्येक चेंडू ब्लॉक होलमध्ये, प्रत्येक चेंडू यॉर्कर लाईनचा, प्रत्येक चेंडू फुलर लेनचा. ही खासियत आहे प्रल्हाद पवारची. काय गोलंदाजी केली आहे, भन्नाट स्पेल आहे. मागच्या सामन्यात अक्षरशः खांबाळपाडा संघाला बॅकफुटवर ढकलणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याने 2 षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट मिळवल्या होत्या. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद पवार. पीपी खोदून काढला, अजून एक यॉर्कर ऑफ ड्राईव्ह. ओ गुड थ्रो, व्हेरी गुड थ्रो फ्रॉम किरण ठाकूर. प्रत्येक चेंडू ब्लॉक होलचा पाहायला मिळतोय, पण यासाठी सुद्धा सराव असतो नितीन. सरावाशिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट साध्य करू शकत नाही. सातत्याने प्रत्येक चेंडू 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती कला पाहायला मिळते ती म्हणजेच प्रल्हाद पवारकडून. हा सुद्धा ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईड यॉर्कर, वाईड बॉल. पंच सिग्नल इथे करतायत. लाईन थोडीशी चुकते. धावसंख्या मला सांगतो अशोक पाटील एकूण अंकित झाली ती दुसऱ्या षटकामध्ये. आता 2 षटक समाप्त झाल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते एकूण 19 धावा. 19 धावा, 2 गडी बाद. खोदून काढला, चांगला फटका एक्झॅक्टली कव्हर मधून. चेंडू सीमारेषा बाहेर निघून जाईल. खराब क्षेत्ररक्षण, अजिबात मुवमेंट पाहायला मिळेल नाही. चेंडू डीपेक्षा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. नितीन घरतकडनं चूक झाली, अजिबात ते त्याच्याकडनं मुवमेंट पाहायला मिळालं नाही. चेंडू त्याच्या बाजूने निघून गेला सीमारेषेवर चौकारासाठी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आणि धावसंख्या धावफलकावर वेगाने पुढे सरकली एकूण 23 धावा. पुन्हा एकदा सामोरे स्ट्रायकिंग गेला सतीश. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रल्हाद पवार. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलंय. मागच्या काही चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये हा चेंडू अत्यंत स्लोअर वन होता. धीमा गतीने टाकलेला चेंडू. लेग बायचा सिग्नल पंचांनी केलाय दीपक चौधरी यांनी. धावसंख्या 24 धावा. रमेश मात्रे एकटा मात्र किल्ला लढवतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण बघितलं रमेश मात्रे तर सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. डॉट सुद्धा भरपूर आहेत त्याच्या इनिंगमध्ये. एकदा त्याने 3 वेळा धाव पूर्ण केल्या, 3 धाव पूर्ण केल्या एका चेंडूवर, पहिल्या चेंडूवर. त्यानंतर 2 सिंगल, 1 डबल, 3 चेंडू निर्धाव. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रल्हाद पवार, तो रमेश पाटीलसाठी. ब्लॉक टू बॉल, बॅक टू द बॉलर. अपील काउट बिहाइंडचं लाऊड अपील पंचांकडे. यस इट इज आउट. फलंदाज बाद आणि अजून एक धक्का लागलाय मैदानावर. आघाडीचा फलंदाज रमेश पाटील बॅक टू द पवेलियन.
स्वप्नील दळवी साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. एक यशस्वी उद्योजक स्वप्नील दळवी साहेब त्यांचं आगमन झाल्याने ते रमेश पाटीलची विकेट मिळाली. थोडासा अडचणीत सापडलाय स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघ. खरं आजचा दिवस जर प्रशासर आपण नजर टाकली तर गोलंदाजी काय अफलातून केली आहे खिडकाली संघाने. सुंदर गोलंदाजी, खास करून प्रल्हाद पवारचा उल्लेख करेल मी. खूप चांगली गोलंदाजी. प्रशासर काय सांगाल गोलंदाजीविषयी? जर आपण बघितलं तर नितीन, गोलंदाजी गुणतालिका जर आपण बघितली ना तर मोर दॅन मला असं वाटतं की 14 ते 15 विकेट्स आतापर्यंत या इनिंगमध्ये या सत्र किंवा या स्पर्धेमध्ये घेतल्यात त्या प्रल्हाद पवारने, असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच. आणि प्रशासर आपण पाहिलं तर सलग 8 मॅचेस संदर्भ संघ जिंकलाय. त्यांचा विजय रथ इथे रोकेल का? तरी 8 सामने सलग जिंकणं इतकं सोपं नाहीये. हो निश्चित, खूप चांगला परफॉर्मन्स. तब्बल 13 विकेट्स घेतल्या ते प्रल्हाद पवारने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. खूप चांगली गोलंदाजी. तर प्रमोद मडवी यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते जगदीश भंडारी यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर या जगदीश भंडारी, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सातत्याने आकाशन चषकमध्ये 5 सामने जिंकले, या स्पर्धेत 3 सामने जिंकले, एकूण 8 सामने सलग जिंकलेत. आणि बघा त्यांचा विजय रथ इथे ब्रेक करेल का? खिडकाली संघ 9वा विजय इथे संपादन सलग करेल आणि 5वी चॅम्पियनशिप इथे पटकावेल का स्मरणिका पाटील 11 संदर्भ हे पाहणं गरजेचं आहे. जगदीश भंडारी साहेबांचा सन्मान इथे होतोय. आवर्जून मी उल्लेख करेन स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांची भेट व्हायची, पण मागचे 2 ते 3 वर्ष काही भेट झालेली नाहीये. पण आज खूप वर्षानंतर त्यांची भेट होते आमची व्यासपीठावर. जगदीश भंडारी साहेब आणि आवर्जून एक पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे नितीन. त्यांच्या माध्यमातून आपण निश्चितच माहुलसारखा संघ बघितलाय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये. अशा संघाने त्यांनी मात्र प्राधान्य दिलं होतं, अपकमिंग टॅलेंटला प्राधान्य दिलं होतं. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कित्येक वर्ष माहुल गावचा संघ मी बघितलाय त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना. तर स्वप्नील दळवी यांचाही सत्कार केला जाईल. प्रमोद मडवी यांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नील दळवी यांचा सत्कार करूया. या स्वप्नील दळवी साहेब ज्यांचं आत्ताच आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. आपल्याला वेळ आहे आपण सन्मान करूया त्यांचा. स्वप्नीलजी दळवी साहेब त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभले, त्यांचा सन्मान इथे केला जातोय प्रमोदजी मडवी साहेबांच्या. हे प्रेम आहे जयहनुमान क्रिकेट संघ दातिवली 40+ आणि सातत्य मैत्रीचं नातं जपत असताना प्रमोदजी मडवी साहेब आणि स्वप्नील साहेबांचा सन्मान केला होतोय. ओ टू प्रसाद परब सर. कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहे, चेंडू उचलतील, फेकी करतील, सिंगल इथे मिळणार आहे. फिल्डिंग चांगली आहे, गोलंदाजी चांगली. आजचा दिवस अक्षरशः गाजवला या खिडकाली संघाने. टाळ्या आपोआप या संघासाठी वाजतायत प्रसाद सर. तर दिलीप श्याम गायकर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक दे. संदर्भ संघ जर सामना इथे जिंकतोय, स्पर्धा इथे जिंकतोय तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल पूर्ण संघासाठी. अशोक मला सांगते 14 षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या झाली ती एकूण धावफलकावर 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे संदीप संघाची, पण त्यासाठी त्यांना स्ट्रगल करावं लागलं. 3 फलंदाज त्यांचे बाद झालेत. स्ट्रायकिंग एंडला विनोद पाटील. हो बघतायत लाईन चुकीची आहे का? येस इट इज. पंचायत सिग्नल करतायत. व्हाईट बॉल. सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला विनोद पाटील. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघूया 4थ्या षटकामध्ये शक्ती पाटीलला चाहतात पुन्हा चेंडू दिलाय. या दोन्ही षटकांमध्ये जबरदस्त स्पेल पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये दोन्ही गोलंदाजांकडून. शक्ती पाटील असो, प्रल्हाद पवार असो, अप्रतिम परफॉर्मन्स. हो पूल करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. ब्युटिफुल डिलिव्हरी. अजून एक चांगला चेंडू हाताळला आहे विनोदच्या अगेन्स्ट. खूपच चांगली गोलंदाजी. मगाशीच ज्याप्रमाणे उल्लेख होता सातत्याने नितीनच्या माध्यमातून की आजचा खेळ, आजच्या दिवसाचा किंवा स्पर्धेमध्ये जो खेळ राहिला आहे तो म्हणजे खिडकाळी संघाचा अत्यंत वाखण्याजोगा राहिला आहे. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. फुल लेंथ आहे, फुल टॉस आहे, ऑलसाईडला प्लेस केलाय. डीप मध्ये चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि येतो जो चौकार. तीन चौकारांसाठी सुद्धा 1000 रुपये दत्ता पाटील यांच्याकडनं, जे संदर्भचे उद्योजक आहेत. सलग 3 चौकार मारतायत 1000 रुपये, सलग 3 षटकार मारतायत तर 2000 रुपये. मगाशी आपण बघितलं नितीन राजेश पाटील यांच्या माध्यमातून हिट अँड विनसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रमाकांत मडवी साहेबांच्या जर कटवल्या चेंडू जाऊन लागतोय तर निश्चित 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल राजेश पाटील यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर रुपेश नाईक यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आले 2000 रुपयाचं. जर गणेश मुंडे यांच्या कटवल्या जाऊन चेंडू जाऊन ब्रश होतोय, हिट होतोय तर 2000 पारितोषिक दिलं जाईल रुपेश नाईक यांच्या माध्यमातून. धावसंख्या 30 धावा धावफलकावर या चौकारच्या मदतीने.
शॉर्ट ऑफ गुड लेंथ पाठला केलाय, कट केलाय चेंडू लास्ट मोमेंटला आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवर अजून एक दणदणीत फटका, चौकार. कॅश प्राइज मिळेल दत्ता पाटील यांच्याकडनं विनोद पाटीलसाठी, जो या टीमचा कॅप्टन आहे, टीमचा नेता आहे. 2 चौकार बॅक टू बॅक धावसंख्यात 34 धावा धावफलकावर 34. लॉस ऑफ टोटल 3 विकेट. अंतिम फेरी पाहतात दातिवली चषकाची. खिडकाळ विरुद्ध संदप या दोन संघांमध्ये फाईट होते. नेक्स्ट बॉल फ्रॉम शक्ती, एक्झिक्यूट केला अप्रतिम फटका व्ही शेप मध्ये. वॉर्ड एक्झिक्युशन. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतो तो विनोद. कॉपी बुक स्टाईल फटका होता. चेंडूला एक्झिक्यूट केलं वाडी स्ट्रॉंग ऑफ रिझन मध्ये. धावसंख्या 36 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या उभारली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ती म्हणजेच स्मरणिका पाटील इलेव्हन संदर्भ या संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बॉल. हा चेंडू बघतायत पंच, फलंदाज इथे मात्र पॉपिंग रेंजच्या बाहेर आहे की नाही, पण नकार दिल्या पंचांनी. तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली. दुसऱ्या घेणार का बघायचा विनोद येत. स्ट्रायकिंग यायला वेगाने 2 धावा इथे होणार पूर्ण. पंच सिग्नल करतात लेग बाईज. संघाच्या खात्यामध्ये या 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 10 एकूण अंकी जरी ती 38 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 9.5ची गती राखत असताना 38 धावा कुठल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये संदप संघाने. $38 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. विनोद एखाद्याने चांगला किल्ला लढवते होते. मैदानाच्या आतमध्ये येत असताना फलंदाजीला चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत 2 चौकाराच्या बॅटमधून आपण पाहिले 4 चेंडूमध्ये. फर्स्ट एड बॉक्सची रिक्वायरमेंट आहे पंचांना. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अंतिम फेरी तुम्ही पाहता दातिवली चषकाची. व्यासपीठावर सन्माननीय उपमहापौर ठाणे महानगरपालिकेचे रमाकांत मडवी साहेब उपस्थित आहेत. त्याच्या माध्यमातून नाणेफेक संपन्न झाली. या षटकामध्ये इन्व्हाइट केलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी किरण ठाकूर. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्कर लाईन. पाय आणि बॅटच्या मधून चेंडू बघायचं. पंच काय सिग्नल करतात, कन्फर्म करतात. येस, गुड डिसिजन. दोन्ही पंचांनी रिकन्सिलेशन केलंय. कुठल्या प्रकारचा चेंडू तिथे स्पर्श झालेला नाहीये आणि पायाच्या मागून चेंडू जात असताना सतीश पाटीलने मात्र अपील केलं आणि इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या 39. ऑनसेला प्लेस चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेटला चेंडू कव्हर करते. तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण करणार सतीश पाटील. फिटनेस बघा किती चांगला आहे सर्व खेळाडूंचा. कमी उंचीचे खेळाडू निश्चितच क्रिकेटमध्ये काय कामगिरी करू शकतात याचं उत्तर तुम्हाला कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. 41 इन द 5th ओव्हर. किरण ठाकूर हाताळतोय 5वं षटक. पाठला केलाय, भरपूर लांब आहे चेंडू. वाईट सिग्नल पंच इथे करतायत. दीपक चौधरी. अत्यंत तटस्थ भूमिका आहे स्पर्धेमध्ये. दांडगा अनुभव आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटीलच्या माध्यमातून कित्येक वर्ष त्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण दीपक पाटील आणि दीपक चौधरी यांना बघितलेलं आहे. खूपच चांगली कामगिरी. स्टेप आउट झाले, कट केले चेंडू, अप्रतिम फटका. गॅप मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू अडवू शकत नाहीये कारण तिथे आउटफील्ड खूप फास्ट आहे. सीमारेषेबाहेर 4 धावा.
46 ऑन द बोर्ड. फलंदाज जे बाद झाले त्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज स्टार्टिंग एला आघाडीला असताना निश्चितच आपण पाहिलं मधुकर वैयक्तिक 4 धावांचं योगदान. नेक्स्ट बॉल स्टेप आउट खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू पुन्हा भरपूर बाहेर निघून जातोय. वाईट बॉल पंचायती करतायत सिग्नल करतायत. मधुकर पाटील बाद झाला 4 धावसंख्येवर आपण बघितलं. आघाडीला येत असताना रमेश पाटील बाद झाला 7 धावसंख्येवर. त्यानंतर आपण बघितलं की सुभाष पाटील जास्त काही इम्पॅक्ट टाकू शकले नाही. 4 चेंडू फक्त 3 धावा. तर अजून एक पारितोषिक इथे आम्ही अनाऊन्स करत आहोत. सन्माननीय रमाकांत मडवी साहेबांच्या बॅनरला जर चेंडू जाऊन ब्रश होतोय हिट होतोय तर हिट अँड विन साठी पारितोषिक आहे. हुक केलाय चेंडू मागे जातोय वेगाने. लॉंग लेग फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा इशारा. इथे जो चौकार. गुड शॉट. नक्कीच प्रसाद सर बऱ्याच वेळा या खेळाडूंपर्यंत बॅटिंग येत नाही. मात्र आज सतीश पाटील यांच्याकडे संधी आली विनोदकडे सिद्ध करण्याची वेळ आली आणि खूप चांगली बॅटिंग ते करतात. कारण संघ अडचणीत असताना जो चांगला बॅटिंग करतो त्याचाच नावाचा उल्लेख केला जातो. तर जगदीश भंडारे यांच्या माध्यमातून पारितोषिक आम्ही अनाऊन्स करत आहोत. खेळाडूंसाठी फलंदाजांसाठी हिट अँड विन साठी पारितोषिक आहे. रमाकांत मडवी साहेबांचा जो बॅनर आहे तो कटआउट आहे. ज्याला जर चेंडू जाऊन डायरेक्ट हिट होतोय तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल डायरेक्ट साठी. आणि त्यानंतर आपण कसाही चेंडू म्हणजे टप्पा असू दे 2 टप्पे असू दे सरपटी असू दे असं जरी चेंडू जाऊन ब्रश होतोय तरी निश्चितच पारितोषिक असेल 2,000 रुपयाचं. अशी 2 डिफरंट पारितोषिक आहे एकाच कटआउटसाठी. डायरेक्ट हिट अँड विन साठी 5,000 आणि त्यानंतर कसाही चेंडू घरंगळत जाऊ दे 2 टप्पा 3 टप्पा कसाही जाऊ दे तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिक जाहीर झालेली आहेत या अंतिम फेरीमध्ये. खास करून चौकार आले तो सतीश पाटीलच्या बॅटमधून चांगली बॅटिंग आतापर्यंत करतोय. एक चांगला किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी सतीश पाटील. 4थ्या क्रमांकावर येत असताना 3 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण झाली ती 50च्या पलीकडे 50 धावा पूर्ण होत्या. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. फुलटॉस आहे बॅक टू द बॉलर. संधी होती झेलची आणि दोन्ही फलंदाज एका ट्रॅकला एंडकडे येत असताना डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. हा ना तू महिमा इथे मात्र झाली मैदानावर आणि फायनली मात्र सतीशची विकेट मिळाली आहे. ती संघाला सांघिक यश मिळत आहे आणि फलंदाज बाद होते 4था सतीश पाटीलच्या स्वरूपामध्ये. संदर्भ टीमसाठी अजून एक पारितोषिक आले. हर्षद पाटील यांच्याकडनं प्रत्येक 6 ला 500 रुपये. नेहमी या संघाचे समर्थक सुद्धा राहिलेत. हर्षद पाटील स्वागत आहे आपले. त्यांच्याकडनं प्रत्येक 6 ला 500 रुपये आता संदर्भ टीमसाठी. खूप वेळानंतर धक्का लागतोय त्या मैदानावर संदर्भ संघाला. फलंदाज बाद होते. धावचीच्या स्वरूपात सांघिक यश मिळते ते खेडकाळी संघाला. आणि बाजूला फलंदाज सतीश चांगली कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. 9 चेंडूत 19 धावा त्याने कुठल्या. चेंडू हवेमध्ये आणि यस फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. प्रवीण पाटील आल्या पावली मागे फिरतोय आणि अजूनही धक्का लागतोय तो स्मरणिका पाटील 11 संदप या संघाला. रुपेश नाईक यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आम्ही अनाऊन्स करत आहोत. सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांचं तुम्हाला कटआउट पाहायला मिळते एक्झॅक्टली समोर उजव्या बाजूला. आणि जर त्या फ्लेक्सला जर चेंडू जाऊन ब्रश होतोय हिट होतोय तर हिट अँड विनसाठी रुपेश नाईक यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. न्यू बॅट्समन शशांक. शशांकचा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संघामध्ये तुम्हाला 7व्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. 5 गडी बाद झालेत. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. म्हणजेच स्मरणिका पाटील 11 संदप या संघाची. षटकातले अजून काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आपण मात्र गोलंदाजी मार करतो म्हणजेच किरण ठाकूर. 1 चेंडू शिल्लक आहे षटकातला. धावसंख्या 51. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल संदप संघाची. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक मार्गस्थ असताना.
पुढचा चेंडू राऊंड विकेट पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला शशांक पाटील. बॅक टू द बॉलर ऑन साइडला खूप चांगला प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंगला चेंडू कव्हर करण्यासाठी येतोय प्रल्हाद पवार. चेंडू कव्हर करून फेक करतो तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. गुड थ्रो. धावसंख्या 53, 53 ऑन द बोर्ड. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलक 53, 10.60 ची गती राखत असताना प्रति षटकामागे आतापर्यंत चांगली धावसंख्या रचली असं म्हणायला निश्चित हरकत नाहीये. चांगला परफॉर्मन्स. जरी विकेट गेले निश्चित प्रत्येक बॅट्समनने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. मगाशीच उल्लेख केला की आघाडीत येत असताना मधुकर पाटील वैयक्तिक 4 धावा 2 चेंडूमध्ये. त्यानंतर आपण बघितलं की फलंदाज रमेश पाटील याच्या माध्यमातून 8 चेंडू 7 धावांचं योगदान. सुभाष पाटील वैयक्तिक 4 चेंडू 3 धावांचं योगदान. त्यानंतर आपण बघितलं की फलंदाज सतीश पाटीलच्या माध्यमातून 9 चेंडू 19 धावांचं योगदान. तर आताच बाद झालेला फलंदाज प्रवीण पाटील कुठलीही धावसंख्या नोंदवू शकला नाही आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. टोटल 5 विकेट डाऊन, 53 ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स. त्यातुली चषक क्रिकेट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळते 40+ संघाच्या माध्यमातून. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष 40+चे अर्जुनभाई पाटील यांच्या संघटनेच्या मान्यतेनुसार तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. निर्णय षटक गोलंदाजी मार्गावर प्रेम पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. डेप्थवर स्पेशलिस्ट आहे गोलंदाज प्रेम पाटील. स्ट्रायकिंग गेला फलंदाज विनोद पाटील. पहिल्या सत्रातलं अंतिम षटक आणि पहिला चेंडू राऊंड विकेट. पुल केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये डीप स्क्वेअरला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे सहज पूर्ण होणार. बॅकअप नाहीये. तिसऱ्या धावासाठी निश्चित फलंदाज निघतायत आणि 3 धावा इथे सुद्धा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. चौथी धाव घेण्याचा मानस सुद्धा प्रयत्न होता पण फलंदाज बाद होईल आणि विकेट इथे गमवावी लागते. इथे मात्र बहाल करावी लागते. ती फलंदाज शशांक पाटीलला अजून एक लागतो मैदानाच्या आतमध्ये 6वा धक्का तो संदप संघाला. टॉप 3 मध्ये आपण एकूण संघ बघितले ते म्हणजे खेडकाळी, संदप आणि खांबाळपाडा संघाला. खांबाळपाडा संघ उपांत्य फेरी मगाशी आपण बघितलं पराभूत झालेत. 3ऱ्या क्रमांकावर त्यांना मानांकन मिळेल पण मैदानाच्या आधी सुरू आहे तो म्हणजेच शर्यत की कुठला संघ पहिला क्रमांक कुठला संघ दुसऱ्या क्रमांकावर मात्र मानांकन मिळवतोय. पण प्रेम पाटील राऊंड विकेट. फुलटॉस आहे. अप्रतिम ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल. अप्रतिम फटका सीमारेषेच्या बाहेर चौकार. दोन चेंडूमध्ये 2 षटकार मारले. दोन्ही फलंदाजांसाठी दिलीप गायकर यांच्याकडून 2000 रुपये. गिरीश पाटील यांना सुद्धा संधी असेल 2 षटकांसाठी 2000 रुपये आणि विनोद पाटीललाही संधी असेल. 2 चेंडू 2 षटकार मारतात तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल दिलीप गायकर साहेबांकडनं. धावसंख्या एकूण अंकी झाली. धावफल करते एकूण 60 धावा 60 ऑन द बोर्ड. कौतुक मी निश्चित 40+च्या सर्व संघांचं करीन नितीन. जरी उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेत काही संघ आपण जे बघतो रेग्युलर क्रिकेटमध्ये असे चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका सीमारेषेच्या बाहेर षटकार. स्वागत. आणि काय बॅटिंग करतोय विनोद पाटील. कॅप्टन इनिंग काय असते ते सिद्ध केले इथे या फायनलच्या मॅच मध्ये प्रसाद सर. नाही मगाशी मी कौतुक यासाठी करतो का आपण रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आपण जरा नितीन बघतो संघ एकदा पराभूत झाला तो मात्र निश्चितच घरी निघून जातो. खेळाडू निघून जातात. काही मोजकेच खेळाडू थांबतात आपली ट्रॉफी उचलण्यासाठी. पण इथे मी खांबाळपाडा संघ किंवा 40+च्या संघांचं कौतुक करेन की पूर्ण संघ इथे मात्र थांबलेला आहे ही ट्रॉफी घेण्यासाठी. कारण 24 संघांना या अशा संघांची निवड झाली त्याची 3 संघ आपण पाहतोय टॉप 3 मध्ये प्रवेश करतायत. जरी पराभूत झाला हरकत नाहीये पण ट्रॉफी आम्ही घेऊनच जाऊ.
What a shot from Vinod Patil. Cracking batting performance. Lead from the front. Captain knock from Vinod Patil. धावसंख्या 10 फलकावर 66. हा सुद्धा चेंडू उंच गेलाय, लांब सुद्धा गेलाय. काय फटका, बेसबॉल हिट, आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि दिलीप गायकर यांच्याकडनं 2000 रुपये मिळणार आहेत आता विनोदला. आणि येणाऱ्या चेंडूवरती अजून एक षटकार मारला तर दत्ता पाटील यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपये. ऑलरेडी 2000 मिळालेत, अजूनही 2000 मिळू शकतात. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम विनोद पाटील. कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट. येस नितीन. आणि हर्षद पाटील यांच्याकडे सुद्धा प्रत्येक 6 ला 500 रुपये, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 3000 मिळालेत मला वाटतं विनोद पाटीलला. 9 चेंडूत आतापर्यंत 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 72. 72 धावा धावफलकावर. बघा चेंडूची मागणी करत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. चला चेंडू आलेला आहे. आतापर्यंत 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं विनोद पाटीलने. काय बॅटिंग केली आहे. ह्याच्यातच बॅटने त्याच्यात जणू काही गदा आहे की काय अशी फलंदाजी तो करतोय. छप्पर तोड बॅटिंग. अजूनही 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. आणि शक्ती पाटील आता मात्र ट्रॅक चेंज करतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल तो विनोदला. प्रेम पाटील. प्रेम पाटील निर्णायक षटकामध्ये डेथ और स्पेशलिस्ट म्हणून आतापर्यंत गोलंदाजी केली होती, भूमिका बजावली होती. पण या षटकात खरपूस समाचार घेतलाय तो विनोद पाटीलने. फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. चपराक सीमारेषेबाहेर चौकार. बचावले बघा विनोद पाटील. जर रमाकांत मडवी साहेबांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला असतं तर पारितोषिक भरपूर होतं. प्रसाद सर थोडक्यात बचावलंय. बचावले असं म्हणेन की आमचे स्पॉन्सर्स त्यांच्या खिशात पैसे तसेच राहिलेत. हा चौकार पाहायला मिळतो. मला सांगतात अशोक पाटील धावसंख्या वेगाने सरकली पुढे. ती धावफलकावर 76. आणि वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 33 धावांचं विनोद पाटील ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू इनिंग मधला. आतापर्यंत या षटकात आले ते तब्बल 23 धावा. अत्यंत महागडं षटक या स्पर्धेतलं. नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल विनोद पाटील साठी. चेंडू हवेमध्ये बघायचं. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय आणि खूप चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. पण तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत असताना विनोद पाटीलच्या बॅटमधून. आणि तिसरा सुद्धा इथे पूर्ण होणार का बघायचं. फेक झाली आहे स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज बाद होईल. पण तोपर्यंत आपली कामगिरी मात्र पूर्ण केली. ती फलंदाजी करत असताना तुम्ही बघा मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच विनोद पाटीलने काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. एक कॅप्टन नॉक काय असतो, एका संघाची जबाबदारी काय असते, एक संघ काय, संघनेचा नेता काय असतो, एक सरसेनापती काय असतो, ती बॅटिंग पाहायला मिळाली. रख खून में उबाल जब तक जवानी है, तेरी इसी अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. काय बॅटिंग केली आहे विनोद पाटील. अप्रतिम परफॉर्मन्स, अभिनंदन. आणि या संघाने धावसंख्या कुठल्याच मैदानावर या 2 धावेच्या मैदानाने धावसंख्या अंकित झाली एकूण 78 धावा. आणि 79 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते खेडकाळी संघासमोर स्मरणिका पाटील 11 संदप या संघाने. तर एक मोठं लक्ष ठेवलंय स्मरणिका पाटील संदप संघाने अंतिम फेरीमध्ये दादुली चषकाच्या. आणि बघायचं या 79 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र खेडकाळी संघ कशा प्रकारे करणार. या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कधीच मागे वळून बघितलं नाही. अप्रतिम परफॉर्मन्स दिलेत. चांगल्या संघांना मात्र 2 हात करत असताना चांगला परफॉर्मन्स दाखवला खेडकाळी संघाने. आणि बघायचं त्या संघासमोर अंतिम फेरीमध्ये इथे मोठं लक्ष ठेवलंय ते संदप या संघाने. आणि बघायचं इथे मात्र धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करणार याचं धावतं समालोचन कॉमेंट्रीपासून आपण ऐकूया पुढच्या सत्रामध्ये नितीन काळे यांचा आवाज. पण तत्पूर्वी आयोजकांचा आभार व्यक्त करतो. जयनमन क्रिकेट संघ दातिवली 40+ सर्व खेळाडू, सर्व संघाचा आभार. त्याचबरोबर खास करून प्रमोद मडवी यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं, आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा इथे संधी मिळाली या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची. निश्चित थोडंसं विश्रांती घेतो, कॉमेंट्रीपासून इन्व्हाइट करतो. या पण ऐकूया या सत्रामध्ये पुन्हा एकदा नितीन काळे यांचा आवाज. धन्यवाद.
तर दिलीप गायकर यांच्याकडनं हॅट्रिकसाठी आता 2000 रुपये असतील विकेट हॅट्रिकसाठी संदर्भ संघाडी. आणि दत्ता पाटील यांच्याकडनं जर मेडन आउट टाकते तर 1000 रुपये, विकेट हॅट्रिक घेते तर 2000 रुपये असतील. म्हणजे एकूण 4000 आहेत हॅट्रिकसाठी. दिलीप गायकर यांच्याकडनं 2000 रुपये आणि दत्ता पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. संदर्भ संघाडी विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. 79चं टार्गेट आहे. 78 झालेले आहेत. 79 टू विन आहे. आणि बघायचं आता इथे 5वी चॅम्पियनशिप पटकावेल का स्मरणिका पाटील 11 संदर्भ, की त्यापासून त्यांना रोकेल खिडकाली संघ. लक्ष तर मोठं आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर फक्त 10 धावा होत्या, प्रल्हादने टाकलं होतं. दुसरं षटक आपण पाहिलं तर 4 धावा. तिसऱ्या षटकात 10 धावा. 3 षटकात फक्त 24 धावा होत्या संदर्भच्या. चौथ्या षटकात 14 धावा आल्या. 5व्या षटकात 15 आणि 6व्या षटकात 25 धावा आल्यात. म्हणजे धावांची गती वाढत गेली. आतापर्यंत दिलीप श्याम गायकर यांच्याकडे 2000 रुपये जमा झालेले आहेत फलंदाज विनोद पाटीलसाठी. आणि हर्षद पाटील यांच्याकडे प्रत्येक 6ला 500 होते, त्यामुळे त्यांचे 1000 एकूण 3000 आमच्याकडे जमा आहेत. विनोद पाटील, जशी मॅच तुमची संपेल तुम्ही घेऊन जायचे. शरद पाटील साहेबांचं आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण पाटील आहेत. हॅट्रिकसाठी बघा 2000 रुपये आहेत दिलीप गायकर यांच्याकडनं. आणि दत्ता पाटील एक यशस्वी उद्योजक संदर्भ यांच्याकडे सुद्धा हॅट्रिकसाठी 2, म्हणजे 4000 मिळू शकतात हॅट्रिक जर घेतोय कोणताही गोलंदाज संदर्भ टीमचा. स्मरणिका पाटील 11 संदर्भ. पहिला चेंडू टॅप केलाय. सुरेश पाटील आहे, थोडासा वेळ घेत आहेत. खराब फिल्डिंग झाली. अरविंद बॅकअप देत आहेत. प्रवीण म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. सुखदेव पवारसाठी प्रत्येक 6साठी 1000 रुपये. राजेश शेलार यांच्याकडनं भरपूर पारितोषिक आहे. आज 40+ मध्ये पहिल्यांदाच एवढं पारितोषिक पाहायला मिळतं. हॅट्रिकसाठी जवळजवळ 5000 रुपये संदर्भ टीमसाठी. इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग बघा. जिथून सतीश पाटीलने जी बॅटिंग केली ना, तिथून या मॅचला कलाटणी मिळाली. आणि हर्षद पाटील यांच्याकडे सुद्धा हॅट्रिकसाठी 2000 रुपये, म्हणजे जवळजवळ 7000 रुपये आहेत. विकेट हॅट्रिक कोणताही गोलंदाज घेतोय स्मरणिका पाटील येऊन संदर्भ टीमचा. तर सतीश पाटील, गिरीश पाटील आपण पाहिलं तर स्वतः एक इंजिनियर सुद्धा आहेत. तर क्रिकेटसाठी ते वेळ काढतात, यासाठी मी त्यांचं खरंच कौतुक करेन. अपील केलं जातं आणि फलंदाज सुखदेवची खेळी समाप्त. पहिले यश मिळालं गोलंदाज प्रवीण पाटीलला. हे लक्ष मोठं आहे. 79 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ 7000 रुपयाचं कॅश प्राइज हॅट्रिकसाठी आहे स्मरणिका पाटील 11 संदर्भ टीम साठी. आपण पाहिलं तर या संघाचे यशस्वी पुरस्कार तुम्ही माता वैभवजी पाटील. या संघाचे आपण पाहिलं तर कोच मॅनेजर शशिकांत पाटील आहेत. चेहऱ्यावरती भरपूर आनंद आहे. साधारण 11-12 खेळाडूंची ते काळजी घेतात. प्रत्येक खेळाडूला ते मार्गदर्शन करतात. कशा प्रकारे तुम्हाला खेळायचंय, काय चुका तुमच्याकडनं झाल्या आहेत. आणि एखादा तुमच्याकडे अनुभवी खेळाडू असेल तर नक्कीच त्याचं मार्गदर्शन घ्या. त्याचा फायदा तुम्हाला बघा. स्मरणिका पाटील 11 संदर्भ तेच करते. शशिकांत पाटीलला ते फॉलो करतायत आणि त्याचा फायदा त्यांना आतापर्यंत 4 चॅम्पियनशिप त्याने पटकावलेत. आमचे किशोर पाटील असतील, अरुण पाटील, मनोज पाटील, भास्कर पाटील हे खंदे समर्थक आहेत संदर्भचे. त्यांच्या नावाचे उल्लेख आम्ही सातत्याने करत असतो. रमेशने उल्लेख केला, जे रमेश पाटीलला मॅन ऑफ द मॅच मिळाली की सपोर्ट भरपूर असतो आम्हाला. आणि सपोर्ट असल्यानंतर काय होतं तर खेळही चांगला होतोय. कारण सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात प्रवीण पाटील या गोलंदाजाने. काय बॅटिंग केली. कॅप्टन इनिंग का असते या सिद्ध केली फायनल मध्ये विनोद पाटीलने. ज्या प्रकारे 2011चा विश्वचषक तुम्ही पाहिला तर महेंद्रसिंग धोनीने खूप चांगली कामगिरी केली होती. सुभाष पाटील खूप वेगाने आलेत. गॅप भरपूर मोठी आहे. वाडी श्लॉंगांच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. चौकार. ज्यांनी स्पर्धा करापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यानंतर आमचे आयोजक जय हनुमान दातिली 40+ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले होते रमेश. प्रयत्न खूप चांगले केलेत रमेशने. आणि झेल कठीण होता, मात्र प्रयत्न केले आणि प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच रमेश पाटीलला मिळालं असतं. काय प्रयत्न होते. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10. तर शरद पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल.
संजय म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शरद पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. 179 धावांचे विनोद पाटीलची एक मॅरेथॉन इनिंग. 2011चा विश्वचषक लगेच आमच्या डोळ्यासमोर आला. संघ पूर्णपणे अडचणीत होता. धावांचा पाठलाग करत आणि गौतम गंभीरला खूप चांगली साथ मिळाली ती कॅप्टन माहीची महेंद्रसिंग धोनी. आणि विनोद पाटील सुद्धा या कॅप्टन आहे, नेता आहे या टीमचा. कॅप्टन कूल म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे 40+ क्रिकेटमध्ये. चांगली कामगिरी. शशांक पाटील त्यांच्या मागे मास्टर माइंडचं काम करतायत. सुभाष पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन SP. तर राजू पाटील यांच्या आपले सर्वांचे आमदार लाडके आमदार यांच्या कटआउटला राजू पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतो तर रुपेश नाईक यांच्याकडून 2000 रुपये. भरपूर सारं बक्षीस आणि पहिल्यांदाच एवढं बक्षीस 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये 40+च्या आम्ही खऱ्या अर्थाने जेवणाची सुविधा प्रथमच पाहिली. अनेक स्पर्धा पाहिल्या, मात्र 40+चं कौतुक करेल मी. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बेतोडीच्या स्पर्धेत सुद्धा जेवणाची व्यवस्था पाहिली, आगासन चषकमध्ये सुद्धा पाहिलं, दातुली चषकमध्ये सुद्धा मला तेच चित्र पाहायला मिळते. उंबाट्याची स्पर्धा असेल, पहिला चेंडू चांगला होता. तर समृद्धी पाटील यांच्याकडनं सुभाष पाटील हॅट्रिकसाठी 2000 रुपये. म्हणजे जवळजवळ सुभाष हॅट्रिक घेतली तर 9000 मिळू शकतात. बऱ्याचशा दांड्या झालेल्या आहेत सुभाष सरांच्याही आणि हॅट्रिक पूर्ण करावीच लागेल. मात्र खेळाडू कोणतेही खेळाडू पैशासाठी कधीही खेळत नाही, कारण ते आपल्या गावासाठी खेळतात, आपल्या टीमसाठी खेळतात आणि हे वैशिष्ट्य आहे आपल्या ग्रामीण क्रिकेटचं. पैशाला त्यांनी कधीच महत्व दिला नाहीये. प्रमोद दादाला हिट झालाय बघा, बक्षीस नाहीये. 500 रुपये मिळतील बघा. फलंदाज किरण ठाकूरला 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय प्रमोद मडवी यांच्याकडनं, कारण त्यांच्या बॅनरला हिट झालंय. मन मोठं आहे आणि कॅश प्राइज नक्कीच मिळणार आहे. रेग्युलर ग्रामीण क्रिकेट असो किंवा 40+ क्रिकेट असो किंवा अंडर-21 ग्रामीण क्रिकेट असो, हे खेळाडू काय करतात आपले सर्व ग्रामीणचे खेळाडू की आपल्या गावात ट्रॉफी कशी जाईल, बक्षीस किती आहे हे त्यांच्यासाठी कधीच महत्वाचं राहिलं नाहीये. ट्रॉफी आपल्या गावात जायला हवी हा प्रयत्न प्रत्येक खेळाडूने केला. बघा आताच मी मगाशी उल्लेख केला, गिरीश पाटील सतीश पाटील स्वतः इंजिनियर आहेत, मात्र ते खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मधूची चांगली फिल्डिंग झाली आहे. 40+ क्रिकेटचा खेळाडू जरूर असेल, मात्र प्रत्येक खेळाडूकडे वेळ नाहीये. केमिकल इंजिनियर सुद्धा आहेत गिरीश पाटील, त्यानंतर सतीश पाटील इंजिनियर आहेत. या खेळाडूंचा उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण की हे आपल्या गावासाठी खेळत आहेत, टीमसाठी खेळत आहेत आणि प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की माझ्या गावात ट्रॉफी जावी, माझा खेळ चांगला व्हावा. हा प्रयत्न प्रत्येक खेळाडूने केलाय. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. मग ते बघाशी तिथे एक वेळा चेंडू थांबला होता असाच, तेव्हा 4 धावा धावून घेतल्या. आता आमच्यापर्यंत निर्णय आलाय चौकार. विजय भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. बेतोडे गावचे विजय भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. किरण ठाकूरला सुद्धा 500 कॅश प्राइज मिळाले प्रमोद मडवी यांच्याकडनं, ज्याने बॅनरला हिट केलं. तर धावसंख्येकडे आपण नजर टाकूया. 19 धावा झालेल्या, दुसरं षटक मार्ग असते 79 धावांचे, म्हणजे 6 षटकांची मॅच आहे. सुरुवातीला 3 षटकात बॅकफुटर होता स्मनिका पाटील येऊन संद, फक्त 24 धावा होत्या. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत वाईडिश लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग झाली, चांगली फिल्डिंग झाली. रमेश पाटील आहे तिथे. तर एक चेंडू नंतर काही एक सन्मान आहे आपल्या व्यासपीठावर, त्याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्ग असते राईट मोर द विकेट. फुलटा चेंडू मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूर आहेत. थोडंसं वेट अँड वॉच क्रिकेट खेळत आहेत. बघायचं आता 2 धावा पूर्ण होतील का. 2 धावा पूर्ण झाल्यात, 22 धावा झाल्यात. विजय भोईर यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. बेतोडे त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी संजय म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजय भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर या विजय भोईर साहेब. बेतोडे गावचे मान्यवर. 2 षटकात 22 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चोवीस चेंडूमध्ये 57 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंनी 57 धावा. थोडीशी घाई करा. या षटकांत तुम्ही चर्चा करू शकता.
24 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. दिलीप गायकर यांच्याकडनं सुद्धा हॅट्रिकसाठी 2000 रुपये आहेत. दत्ता पाटील यशस्वी उद्योजक संदप यांच्याकडनं 2000 रुपये आहेत. हर्षद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. भरपूर पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी. हर्षद पाटील थोडेसे उशिरा आले मात्र आपला एटीएम त्यांनी खुला केला. हर्षद पाटील सुद्धा स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. चला फास्ट खेळा थोडं, आयोजक सूचना करतायत. सुभाष सर 3 षटकांचं तुम्ही चर्चा करू शकता. शक्ती मात्र यांच्याकडनं एक पारितोषिक कोणत्याही बॅनरला हिट होते तर 500 रुपये आणि सलग 3 षटका मारले तर 2000 रुपये. 22 धावा झालेल्या 24 चेंडूमध्ये 57 करायचे. थोडीशी टीम मीटिंग बोलवली गेली आहे. स्वतः कॅप्टन मला वाटतं गोलंदाजी करण्यासाठी नाहीये. नक्कीच विनोदच येत आहेत. विनोद पाटील येत आहेत. काय बॅटिंग केली. अकरा चेंडूमध्ये 35 धावांची नाबाद खेळी केली कॅप्टन कुल विनोद पाटीलने. काय बॅटिंग केली महत्वाच्या मॅच मध्ये संघ अडचणीत असताना पूर्णपणे. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक जणू काय झेलची वाट पाहत होते. सतीश पाटील आहेत बघा काय झेल टिपलाय सतीश पाटीलने. सुरेख झेल आणि फलंदाज विशालची खेळी इथे समाप्त. 35 धावाही कुठल्या आणि विकेट सुद्धा आता विनोदला मिळाले पहिल्या चेंडूवरती. म्हणजे आज कुठेतरी दिवस चांगला आहे. प्रचंड मेहनत राहिली. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला विजय मागून मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. आणि आतापर्यंत 4 चॅम्पियनशिप पटकवले, 2 तिसरे क्रमांक आणि आज बघायचे पुन्हा 5वी चॅम्पियनशिप पटकावेल का स्मनिका पाटील इलेव्हन संदप. मेहनत प्रचंड या खेळाडूंची. मात्र आजचा दिवस खिडकाली संघाने गाजवले हे विसरून चालणार नाहीये. शक्ती पाटील येत आहेत. लक्ष मोठं आहे. 79 धावांचं लक्ष आहे फायनल मध्ये 6 षटकांमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज विनोद पाटील. इथे चेंडूची गती कमी केली. रमेश पाटील झेल खाली. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि आता हॅट्रिकच्या उंबाड्याने गोलंदाज विनोद. हॅट्रिक पूर्ण केली तर दिलीप श्याम गायकर यांच्याकडनं 2000 रुपये. दत्ता पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. हर्षद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि प्रवीण म्हात्रे यांच्याकडनं 1000 म्हणजे एकूण 6000 मिळू शकतात विनोद पाटीलला. ऑलरेडी 3000 मिळालेत. 6000 मिळू शकतात. मात्र पैसा कधी पाहिला नाहीये या खेळाडूने. नेहमी आमच्या संपर्कात असतात विनोद पाटील. त्यांनी सांगितलंय रिलेशन खूप महत्वाचे आहेत. पैसा हा सर्वांकडे मात्र रिलेशन जपणं गरजेचं आहे. त्याचमुळे क्रिकेटमुळे आमची मैत्री भरपूर वाढलेली विनोद पाटील यांनी उल्लेख केला होता. तुम्ही पालघरला जावा, अलिबागला जावा, दोस्तीचं नातं सातत्याने विनोद पाटील जपत आलेत. हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहेत. बघायचं हॅट्रिक पूर्ण करतायत का. प्रल्हाद पवार आलेत. 6000 रुपयाचं कॅश प्राइज जवळजवळ मिळू शकतो हॅट्रिक साठी. 35 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट. आजचा दिवस कुठेतरी खास आहे विनोद पाटील साठी. इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत डीप मधनं. तीन चेंडूमध्ये 3 चौकार मारले तरी शक्ती मात्र यांच्याकडे 2000 रुपये. आणि शक्ती मात्र यांच्यासाठी कधीच कोणता खेळाडू कोणत्या गावचं हे महत्वाचं राहिलं नाहीये. प्रत्येक खेळाडूला ते प्रोत्साहन देत आहेत. नगरसेवक चषक स्पर्धा याच महिन्यात रेग्युलरची झाली तेव्हाही शक्ती मात्र यांनी बक्षिसांचा वर्षाव केला होता. इथे चेंडू उंच गेलायत. एसपी त्यामुळे चूक होणार नाहीये. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली. काय बॅटिंग केली. गोलंदाजी चांगली, फलंदाजी चांगली. 35 धावा कुठल्या, 3 विकेटही घेतल्या आहेत. म्हणजे आता कुठेतरी आजचा दिवस खास आहे विनोद पाटीलसाठी फायनलच्या मॅच मध्ये. आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय खिडकाली संघ कारण की गोलंदाजी 3 षटकात खराब झाली. 3 षटकात त्यांनी भरपूर धावा खर्च केला. म्हणजे बॅटिंग चांगली झाली असं म्हणावं लागेल. गोलंदाजी खराब म्हणावी लागणार नाहीये. बॅटिंग चांगली झाली. प्रल्हाद पवार बाद झालेत. शक्ती अजूनही मैदानात आहेत.
आणि नवीन फलंदाज आपण पाहिलं तर संतोष ठाकूर आलेत. मेगा फायनलची मॅच खिडकाली विरुद्ध स्मरणिका पाटील 11 संदप. विनोद राठे मोर द विकेट. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी गिरीश पाटील आहेत. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. शॉट थर्डमॅनला थोडीशी दुखापत झाली का बघा. विनोद लगेच विचारतायत. एक सिंगल मिळाले. पाणी घेऊन जायचे मैदानात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकात धावसंख्या आपण पाहिली तर एक चेंडू बाकी. 5 चेंडू झालेले आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. थोडीशी दुखापत झाली यामुळे नक्कीच विनोद थोडेसे थांबले होते. पाणी हवं असेल तर मागणी करा, अन्यथा मॅच कंटिन्यू करूया आपण. 25 धावा झाल्यात. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. डेड बॉलचा इशारा आलाय. विनोद पाटील थोडेसे थकान महसूस करतायत. 35 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकारली. सातत्याने भरपूर क्रिकेट त्यांनाही खेळावं लागतोय. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय. 3 षटकात धावा झाल्यात 25. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 54 धावांची गरज आहे. 18 चेंडू 54 धावांची गरज खिडकाली संघाला. गोलंदाजी सुरुवातीला चांगली आली होती. 3 षटकात संदपच्याही 24च धावा होत्या करण, आणि बॅटिंग करताना खिडकालीच्या उलट्या धावा जास्त आहेत. म्हणजे 3 षटकात भरपूर धावा खर्च केल्या खिडकाली संघाने आणि त्याच त्यांना आता मागात पडतायत. जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. होईल का? प्रवीण पाटील येत आहेत आणि फलंदाज क्लीन बोल्ड. शक्तीची खेळी समाप्त. शॉर्ट फाइंडिंगला जगदीश पाटील बघा खूप चांगली फिल्डिंग करतात, मात्र फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. एस्टनचा वेध घेत असताना आता मात्र थोडासा बॅकफुटवर आहे खिडकाली संघ, कारण 79 धावा बनवणं इतकं सोपं नाहीये. कारण तुमच्या समोर आपण पाहिला तर चॅम्पियन संघ आहे स्मरणिका पाटील 11 संदप. 5व्यांदा फायनल खेळतोय, इतकं सोपं नाहीये त्यांच्या समोर. योगदान भरपूर मोठे, प्रत्येक खेळाडू योगदान देतोय. आज मधुला अपयश आलं, सुभाषला अपयश आलं, मात्र सतीशने आपलं काम केलं, विनोदने आपलं काम केलं. हेच वैशिष्ट्य आहे. तर संदपगावचे संजय पाटील यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. संजय पाटील साहेब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय दातुली 40+ चषक मध्ये. एक दहशत निर्माण केली आहे टेनिस 40+ क्रिकेट आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि फलंदाज दीपक बाद, जणू काय आता एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. हॅलो, 40+ क्रिकेटचा आपण विचार केला तर एक वेगळी दहशत निर्माण केली आहे टेनिस बॉल मध्ये स्मरणिका पाटील 11 संदप संघाने. खेळ चांगला चाललाय. त्याच्या मागोमाग देसाई संघाला सुद्धा तुम्ही पाहतायत. नारिवली संघ आहे, खंबालपाडा संघ आहे, मानपाडा संघ आहे, दातिवली संघ आहे. सगळे संघ चांगली कामगिरी करतायत 40+चे. मात्र सर्वात फॉर्म मध्ये असणारा संघ आहे स्मरणिका पाटील 11 संदप. काय खेळ राहिलाय, जास्त दूर नाहीये 5व्या चॅम्पियनशिप पासून.
तर 4 धावांसाठी तुम्हाला चौकार पाहायला मिळतोय. प्रवीण गोलंदाजी मार्कवर, डावकऱ्यात त्याचा गोलंदाज. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झाले का रमेश पाटील मात्र बनतील प्रेक्षक. उत्तम पवार उशिरा बॅटिंगला आलेत, मात्र षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 35 आहे. तर स्मनिका पाटील 11 संदर्भ संघ या स्पर्धेत चॅम्पियन ठरतोय. 5वी चॅम्पियनशिप जर पटकावतोय तर दिलीप पाटील यांच्या दिलीप गायकर यांच्याकडनं 3,000 रुपये आणि दत्ता पाटील यांच्याकडनं 2,000 असे 5,000 रुपये फायनल जिंकली. तर सुभाष पाटील काहीतरी चर्चा करतायत. सुभाषला माहिती आहे अजूनही प्रवीणची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर आपल्याला फ्रेश गोलंदाजही वापरावे लागतो. चेंडूची मागणी केली आहे. 35 धावा झाल्यात. 35. अजूनही लक्ष भरपूर दूर आहे. 4थं षटक मार्गच आहे. 6 षटकांची मॅच आहे. बऱ्याच मॅच पहिल्या 2 सामन्यामध्ये उत्तम पवार सलामीला आले होते, मात्र आज टीम प्लॅनिंग वेगळं असतं. प्रत्येक टीमचं 6 ओव्हरची मॅच आहे. चला चेंडू द्या लवकर. सत्यवान चला घ्या. रमेश मिळालाय का रमेश चेंडू? नाही तर द्या, दुसरा द्या प्लीज लवकर. जुने चेंडू घेऊन जाऊ नका प्लीज, कारण फायनलची मॅच बाकी आहे अजूनही. जुने चेंडू घेऊन जाऊ नका. 35 धावा झालेत. सामना संपल्यानंतर सूचना असेल, स्टंपला हात लावू नका प्लीज, अन्यथा पारितोषिक कमी केलं जाईल. अजून एक फुल टॉस चेंडू आणि मधुला चेंडूही दिसला नाहीये. चेंडू बॅकवर्ड्स केला वरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 41. चेंडूवर तिचा षटकार आला तर महेश घरे त्यांच्याकडनं 3,000 रुपये. तर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 3 षटकार मारले तर महेश घरे त्यांच्याकडनं 3,000 रुपये. इथे तिसऱ्या षटकाराच्या शोधात होते. स्क्वेअर लेग वर मिडविकेट क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा मिळाल्यात. खूप चांगली भूमिका आहे स्टेशन शशांक पाटीलची आहे. सातत्याने खेळाडूंना सूचना करतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. मागच्या षटकात विनोदने फक्त 3 धावा दिल्या. 3 विकेट त्यांनी घेतले. आता बॅनरसाठी पारितोषिक नसणार आहे. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघूया 43. 12 चेंडू. हॅलो हॅलो. तर 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. आता 12 चेंडू 36 हव्यात. मॅच सुरू करायची आहे. मॅच जिंकल्यानंतर सुद्धा दिलीप श्याम गायकर यांच्याकडनं 3,000 रुपये आणि दत्ता पाटील यांच्याकडनं 2,000 एकूण 5,000 मिळू शकतात. संदर्भ संघ या स्पर्धेत चॅम्पियन होतोय. ते पारितोषिक सुद्धा आम्ही एकाच खेळाडूकडे जमा करू. तर 12 चेंडू 36 हे इक्वेशन या मॅचचं आहे. मॅच थोडंसं स्पीडअप करा. मान्यवरांकडे आपला वेळ थोडासा कमी आहे. पहिल्यांदाच संकल्पना आपण पाहिली 40+ क्रिकेटमध्ये 2 सेमीफायनलचे सामने 6 षटकांचे आणि फायनलची मॅच 6 षटकांची. यासाठी धन्यवाद देईल जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली 40+ संघाला. हॅलो.
तर खिडकाली संघ इथे चॅम्पियन होतोय तर योगेश पवार यांच्याकडनं 5,000 रुपये आहेत. चांगला चेंडू होता. विनोद पाटील आले दुसऱ्या स्पेलमध्ये. आणि ज्या खेळाडूंनी षटकार मारला त्याची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. उत्तम पवार बाद झाले बघा. हे काय घडलंय मैदानामध्ये. तर राजेश पाटील यांच्याकडनं बघा रमाकांत मडवी यांच्या कटआउटला डायरेक्ट चेंडू लागतोय तर 1,000 रुपये. कसाही लागला तरी 1,000 रुपये. रमाकांत मडवी साहेब जे ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत. आणि रुपेश नाईक यांच्याकडनं जर राजू दादा यांच्या कटआउटला डायरेक्ट चेंडू लागतोय तर 2,000 रुपये. आणि गणेश मुंडे यांच्याही कटआउट लागला तरी 2,000 रुपये. समाजसेवक रुपेश नाईक. आणि बॅनरला चेंडू लागला नाही तर पारितोषिक तुमचा जमा होईल कमिटीकडे. उत्तम पवारने 2 षटकार मारले त्याची विकेट रनआउट केली. काहीच समजलं नाही मॅच मध्ये. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली. 2 धावा पूर्ण झाल्यात. अरविंद पाटील बघा काय फिल्डिंग करतात. चांगली फिल्डिंग अरविंद पाटील यांची. डीप मध्ये अरविंद पाटील, सुरेश पाटील, प्रवीण पाटील, गिरीश पाटील, नितीन पाटील, विनोद पाटील, जगदीश पाटील, सुभाष पाटील, रमेश पाटील, सतीश पाटील, सर्व पाटील परिवार. नक्कीच एकमेव संघ ज्या संघामध्ये तुम्हाला सर्वच पाटील पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. सपोर्टर आपण पाहिले, कोच पाहिले तर शशिकांत पाटील, किशोर पाटील, अरुण पाटील, मनोज पाटील, भास्कर पाटील, दत्ता पाटील, म्हणजे सपोर्टर सुद्धा पाटीलच. क्या बात आहे. इथे मात्र थर्डमॅनला गिरीश पाटील बघा काय फिल्डिंग आहे. क्या बात आहे. चपल खेळाडू आहे, चतुर खेळाडू आहे. खूप चांगली फिल्डिंग. थर्डमॅन आणि फाईन लेग हे क्षेत्र खूप महत्वाचं असतं. तिथे जगदीश फाईन लेगला जगदीश पाटील. तर इथून एकदा जर चेंडू निघाला तर चौकारच जाणार आहे. धावसंख्येकडे आपण बघू नजर टाकूया. 47 धावा झाल्यात. 8 चेंडू 32. कुठेतरी ज्या 3 षटकात अशोक पाटील धावा ज्या खर्च केला ना गोलंदाजाने खिडकालीच्या त्याच मागात पडू शकतात या मॅच मध्ये. चांगला चेंडू, चांगला चेंडू. विनोदचा आज दिवस खास आहे. कारण 35 धावांची मॅरेथॉन इनिंग, त्यानंतर 3 विकेट. एक दिवस असतो तुमचा, तो दिवस जरूर आहे. खंदेश समर्थक आहे बघा, चेहऱ्यावरती आनंद आहे. आणि नक्कीच शशिकांत पाटील यांना ते फॉलो करतात. विनोद पाटील त्यांचं मार्गदर्शन भरपूर आहे कारण त्यांचेच भाऊ आहेत. ओ हो, क्या चेंडू होता. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 येथे समाप्त होईल. आणि आता 6 चेंडू मध्ये 6 चेंडू 32 हव्यात. सुभाष सर मॅच लवकर सुरू करा. 7 ते 32 धावांचा बचाव करायचा आहे. गिरीश पाटील सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. व्हेरिएशन चांगले आहे त्याच्याकडे. भरपूर मॅचेस त्यांनी गोलंदाजी करताना जिंकूनही दिलेत. स्मनिका पाटील 11 संदर्भ टीमला हे विसरून चालणार नाहीये. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. चला थोडं स्पीडअप करा. तर 32 धावा, 6 चेंडू. मी मगाशी उल्लेख केला की गिरीश पाटील सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. आणि बघा काय झेल टिपलाय फॉलो थ्रू मध्ये. कमिटमेंट काय असते हे सांगितलंय गिरीश पाटील यांनी की मी झेल पकडू शकतो, माझ्याकडे आत्मविश्वास आहे. आणि त्याने झेल टिपलाय. 5 चेंडू आता 32 होणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे जवळजवळ 5,000 रुपयाचं कॅश प्राइस मिळणार आहे. दिलीप श्याम गायकर यांच्याकडनं 3,000 रुपयांनी, दत्ता पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये. फायनल विजेता संघ संदर्भ टीमसाठी पारितोषिक आहे. दिलीप गायकर यांच्याकडनं ओव्हर हॅट्रिक साठी सुद्धा 2,000 रुपये. काय बात आहे. दिलीप गायकर यांचे कौतुक करेल, दत्ता पाटील यांचे कौतुक करेल आणि खास करून कौतुक करेल आमचे शशिकांत दादा पाटील जे या संघाचे मॅनेजर, कोच आणि खंदेश समर्थक. सातत्याने खेळाडूंना सांगतायत चुका झाल्या की तुम्ही नक्कीच ते त्यांना सूचना करत असतात की काय चुका तुमच्याकडे झाल्यात. वाडेकरच्या स्पर्धेत ज्यावेळी आम्हाला आठवते संदर्भ संघ पराभूत झाला,
भरपूर चर्चा शशिकांत पाटील यांनी केली खेळाडूंसोबत केली की आपला संघ थोडासा बॅकफुटवर आहे, काय चुका होत आहेत, गोलंदाजी थोडीशी खराब होते, याचा उल्लेख त्यांनी केला. बॅटिंगमध्ये थोडासा बदल करायला हवा आणि तो बदल त्यांनी केला लगेच. आणि त्यानंतर पुन्हा या संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. स्मरणिका पाटील 11 संदप 5व्या चॅम्पियनशिपच्या दिशेने आता वाटचाल करतोय. एकमेव संघ देसाई संघाने 3 चॅम्पियनशिप पटकावल्यात. मनपाडा संघाने मला वाटतं 3 चॅम्पियनशिप पटकावलेत. मात्र 5 चॅम्पियनशिप जिंकणं इतकं सोपं नाहीये. वाईटचा इशारा आलाय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. SP सुद्धा सांगतायत लगेच की ऑप्शनच्या भरपूरच बाहेर आहे आणि ही खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पंचांचा आदर करणं म्हणजे क्रिकेट आहे. चुका ह्या माणसांकडनं होत असतात. तुम्ही फिल्डिंग करतानाही चुका होतात, आम्ही समालोचन करताना कधी कधी आमच्याकडनंही चूक होते. डॉट बॉल 5व्या चॅम्पियनशिपच्या दिशेने आता वाटचाल करतोय. काय कामगिरी केली आणि अजून एक मोठी ट्रॉफी आता संदप गावामध्ये जाईल. या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते वैभव पाटील यांच्या चेहऱ्यावरती आता आनंद पाहायला मिळतोय, कारण की फलंदाज बाद झालेत प्रेम पाटील. फक्त आता औपचारिकता उरली या मॅचची. काय कमबॅक असतो. आम्ही या 40+ मध्ये सर्वश्रेष्ठ का आहोत हे त्यांनी का सांगितलं, तर त्यांच्या 3 षटकात धावा होत्या 24 आणि 3 षटकात विनोद पाटीलची एक मॅरेथॉन इनिंग आणि सतीश पाटीलचं खूप मोठं योगदान. यासाठी आम्ही चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आहोत. बेल्स आणि स्टंप घेऊ नका. शेवटची जोडी मैदानात आहे, म्हणजे एकतर्फी फायनल तुम्हाला पाहायला मिळते. 3ऱ्या क्रमांकावरती खंबालपाडा आहे, 2ऱ्या क्रमांकावरती खिडकाली आणि आता चॅम्पियनशिपच्या दिशेने वाटचाल करतोय स्मरणिका पाटील 11 संदप संघ. काय खेळ केलाय. एक दहशत निर्माण केली आता 40+ क्रिकेटमध्ये या संघाने, की आम्हाला हरवायचं असेल तर तुम्हाला कट रचावे लागतील, प्लॅनिंग करावे लागतील. हे सर्व सांगत असताना संदप संघ आणि इथे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन एकदा जोरदार टाळ्या होत्या. स्मरणिका पाटील 11 संदप संघ 5वी चॅम्पियनशिप आपल्या नावावरती करतोय. अभिनंदन या संघाचे पुरस्कर्ते वैभव पाटील, अभिनंदन या संघाचे कॅप्टन कुल विनोद पाटील.